वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेवं। तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतं साधु सन्न्यासयोगं मुखे सवेदातं शास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं परब्रह्मस्वरूपं। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलिकाय दातृं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गा करो प्रथमो नमो नमः करो प्रथमो नमो पाण्डुरङ्गा करो प्रथमो नमः पाण्डुरङ्गा करो प्रथमो नमो दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी गुरुदास बाबाजी गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो तुकया ज्ञानदीपा ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा ओम नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती ओम नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयंची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवाळ्याची जाती करीला भाविना प्रीती प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेले अभंग जगद्गुरु जगतवंदने संत श्रेष्ठ तुकोबाराई यांचा उत्कृष्ट असणारा चार चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला विठ्ठल विठ्ठल। कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार देणे उचित आहे तो म्हणजे असा की आज आपण या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी जनाबाई आसाराम पाटील कोते यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेला आहोत। आईच असणारा परिवार आईचे असणारे मुलं असतील श्री बाबासाहेब आसाराम कोते श्री दादासाहेब आसाराम कोते सर त्यानंतर त्यांच्या असणाऱ्या मुली असतील गंगा भागीरथी सिंधुबाई कारभारी पाटील पवार आशा आसाराम कोते त्यानंतर त्यांचा नातू परिवार असेल सौभाग्यवती शीतल वीरेश चौधरी सौभाग्यवती सोनाली विकास गोंदकर त्यानंतर श्री विक्रम कारभारी पवार सौभाग्यवती ललिता अरुण जमधाडे श्री अशोक दत्तात्रय तोलमल चिरंजीव रोहन दादासाहेब कोते समस्त कोते परिवार आणि या परिवारातील असणारे मायेचा सागर म्हणजे आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। या कोते परिवारातून या हरिभक्तीपरायण बाबासाहेब दादा दादासाहेब दादा असतील सिंधुताई आशाताई यांच्या जीवनातून मायेचा समुद्र आटला। कारण संसार सागरामध्ये जीवापाड प्रेम करणारी जर कोण असेल तर ती माझी आई आहे। आईसारखं प्रेम या जगामध्ये कोणीही करू शकत नाही। कारण तुम्ही दुसरं कोणालाही आई म्हणून हाक मारा पण आईसारखं प्रेम या जगामध्ये कोणीही देऊ शकत नाही। आई मनोनी कोणी आईस हाक मारी ओ आई मनोनी कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मन शोक होई भारी आई मनोनी कोणी आईस हाक मारी आई मनोनी कोणी आईस हाक मारी। आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा अहो माझ्या आईने काय केलं माझ्या आईने काय केलं तळ हाताच्या फोडासारखा आपल्याला जपलेला आहे आणि जीवापाड जगामध्ये प्रेम करणारी जर कोण असेल तर माझी आई आहे। अहो हा लापेष्टा ऊन वारा सहन करून आपल्या लेकरांना पंखात घालणारी असते ती आई आहे। कारण माझ्या आईने किती प्रेम केलेलं आहे जीवापाड प्रेम करणारी असणारी जर कोण असेल तर ती माझी आई आहे। आई माझे मायेचा सागर दिला तिने
जगामध्ये कोणी करत नाही। म्हणून त्या ठिकाणी आज या कुटुंबातून या परिवारातून मायेचा समुद्र आटला। ती आई निघून गेली। आई वाचोनी बाळ वेगळे नाते तुटले पार आईचा मावळला धार आईचा मावळला धार। आमच्या आईचा आधार आमच्यापासून निघून गेलेला आहे। गेल्या 1 वर्षापासून आमच्या घरातून आमची आई निघून गेलेली आहे। किती तुम्ही आईला हाक मारली, ए आई, पण आई म्हणते का माझी ताईडी रडते, माझा दादा रडतोय? नाही दादा, आई आपल्या संसारातून निघून गेलेली आहे आणि त्याच आईसाठी आज श्रद्धायुक्त अंतकरणाने दान करायचं आहे। त्याला श्राद्धदान विधी म्हणतात। म्हणून आज आपण या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी जनाबाई आसाराम कोते यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेला आहोत। तुमच्या मायबापांचं दर्शन घडून देणाऱ्या आमच्या वैशुताई असेल, ललिता बहिणी असेल, त्यानंतर दादासाहेब सर असतील, दादांच्या वतीने या ठिकाणी येण्याचा योग आला आणि तुम्हा मायबापांचं दर्शन झालं। विठ्ठल विठ्ठल कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत तुकोबरायांचा आहेत। जगद्गुरु संत तुकोबराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त। अहोरात्र आईच्या जीवामध्ये तळमळ असते, आईच्या जीवामध्ये अहोरात्र तळमळ असते की आपल्या बाळाचं हित व्हावं, आपल्या बाळाचं कल्याण व्हावं। अहोरात्र विचार करणारे असते ती आई आहे। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त। मग आई एवढं प्रेम आपल्यावरती का करते? कारण आईच्या प्रेमाचं वर्णन कोणीही करू शकत नाही की आईचं प्रेम समुद्रापेक्षा खोल आणि आकाशापेक्षा अफाट असणारं ते आईचं प्रेम आहे। आणि म्हणून ती आई एवढं प्रेम करते, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती। कुठल्याही प्रकारचा लाभ मोह मनामध्ये न धरता निस्वार्थ मनाने प्रेम करणारी जर कोण असेल तर ती माझी आई आहे। एवढंच काय, माझ्या आईने माझ्यासाठी किती दुःख किती त्रास सहन केला, किती दुःख किती त्रास सहन केला। 9 महिने आणि 9 दिवस आपल्या उदरात आपल्या लेकरांना ठेवणारी ती माझी माता आहे। पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे। मग जगद्गुरु संत तुकोबराय म्हणतात, धर्मशास्त्राने प्रत्येकाला 5 माता सांगितल्या। धर्मशास्त्राने प्रत्येकाला 5 माता सांगितल्या। एक जन्म देणारी आई, दुसरी गोमाता, कारण ज्यावेळेस आईचं दूध नाही त्यावेळेस आपण गाईचं दूध प्यालो आणि म्हणून गौवा से क्या नाता है, गौवा हमारी माता है। दुसरी गोमाता, तिसरी जन्मभूमी कर्मभूमी आणि 5वी असणारी आपली ही भारत माता। अशा 5 माता सांगितल्या आणि जेवढं प्रेम या 5 माता करतात तेवढंच प्रेम करणारे, तेवढेच हिताला जागणारे ते संत आहे। म्हणून जगद्गुरु संत तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती। विठ्ठल 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 विठ्ठल। उत्कृष्ट आचार चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेविक्रता निवडलेला आहेत। म्हणून दादा, संसार सागरामध्ये आपल्या घरातील खरं तीर्थ जर कोणतं असेल तर ती माता आणि पिता आहेत। आई वडिलांवरती जर तुम्ही जीवापाड प्रेम केलं, आई वडिलांवरती तुमचं नितांत श्रद्धा असेल तर तुम्हाला तीर्थयात्रेला देखील जाण्याची गरज नाही, कारण तेच आई वडील कोण आहे? माऊली म्हणतात, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेविशी किर शरीरे लोन कीजे। आई वडील हे तीर्थरूप आहे आणि तीर्थरूप असणाऱ्या आई वडिलांचं महत्त्व आपल्याला कळावं। आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वराचं मिलन करून देणारी जर कोण असेल तर ती माझी आई आहे। तुम्हाला सांगू का, आज जरी समाजामध्ये तुम्हाला मान असेल तर त्याला कारण आहे तुमच्या आई वडिलांचे संस्कार। कारण माझ्या आई वडिलांनी माझ्यावरती संस्कार टाकलेले आहे म्हणून आज समाजामध्ये माझा मान आहे, माझी प्रतिष्ठा आहे। आणि म्हणून हे आई वडील आहे तर हे आई वडील तीर्थरूप आहे, तीर्थरूप। तुम्हाला सांगू, ज्यांच्या जीवनामध्ये आई वडिलांविषयी नितांत श्रद्धा असेल
तर त्यांना तीर्थयात्रेला देखील जाण्याची गरज माय बाप केवळ काशी माय बापे केवळ काशी ओ माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी तेणे न जावे तीर्थासी 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 तेणे न जावे हो माय बाप केवळ काशी तेणे न जावे तीर्थासी तेणे न जावे तीर्थासी तेणे न जावे तीर्थासी माय बापे केवळ काशी तेणे न जावे तीर्थासी तेणे न जावे तीर्थासी तेणे न जावे माय बापे केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. आई वडील हे तीर्थरूप आहे आणि तीर्थरूप असणाऱ्या आई वडिलांवरती प्रेम करणं हे आपलं जगामध्ये सर्वात प्रथम कर्तव्य आहे. पण काय झालं अहो जोपर्यंत मी लहान आहे तोपर्यंत कोणी म्हणतंय तुला काय पाहिजे तर ते लेकरू म्हणतं मला माझी आई पाहिजे. जोपर्यंत लहान आहे ना तोपर्यंत ते बाळ म्हणतंय की मला माझी आई पाहिजे. 10वी 12वीला मुलगा गेला, आई कुठं आहे तू, आई कुठं आहे तू, सारखी आईची. आणि त्या ठिकाणी आईला विचारपूस करणारं ते लेकरू आम्ही पाहिलं. पण काय झालं दादा, आईची किंमत ज्यावेळेस घरात बाई आली ना त्यावेळेस आईची किंमत कमी झाली. दादा जेवढं प्रेम आई करते ना तेवढं प्रेम बाई करणार नाही. पण काय झालं आम्ही तिचं ऐकलं, ती म्हणाली अहो ऐका एवढे दिवस झाले पण मला तर असं वाटतं की तुमचे आई वडील मला आता घरात नको, असं वाटतं तुला. मग त्यावेळेस तोच शब्द आईने ऐकावा. आई म्हणते बाळा अरे तुझं सुख त्याच्यात आहे ना, जा ती म्हणेल तसं तू राहा, पण माझा बाळ मला डोळ्याने सुखाने तर दिसतोय ना. मग एवढं प्रेम करणारी असती ती आई असते. चिचपिडे बाळ चिचपिडे बाळ चिचपिडे बाळ चिचपिडे बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ हो चिचपिडे बाळ चिचपिडे बाळ चिचपिडे बाळ चिचपिडे बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ प्राण तिये सावी कण प्राण तिये सावी कण ओ प्राण तिये सावी कण प्राण तिये सावी कण ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा वा वा गुलदादा वा वा वा. आईचा मातेचा स्वभाव
मातेचा स्वभाव आहे बाळा, तू तुझ्या सुखामध्ये तू सुखी राहा, तुझ्या संसारामध्ये तू सुखी राहा. माझं काय झालंय आता, हे पान पिकलं झालंय दादा. माझ्यामुळे जर तुझ्या संसारामध्ये ताणतणाव असेल, दुःख असेल, तर मी नाही राहत तुमच्या बरोबर, नाही राहत मी तुमच्या बरोबर. पण एक सांगून जाईल दादा, आई वडिलांना कधीही अंतर देऊ नका. ज्यांना आई वडील नाही त्यांना बिचारा माता पिता नसल्याचं दुःख. संत सोपान महाराज, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्या जीवनातून अगदी बालवयामध्ये आई वडील निघून गेले. दैवी मरण नाही, लेकरांसाठी प्रायश्चित्त द्यावं. दोघांनीही त्या ठिकाणी देहत्याग करावा. आणि ज्यावेळेस या संत महात्म्यांना कळालं, सोपान महाराजांना कळालं, पण त्यांना माहिती होतं हा घनघोर कलियुग येणार आहे. आणि या कलियुगामध्ये राणी जी आहेत ना, राणी ती लाडाची होणार आहे. पण सोपान महाराज म्हणतात, असेल घरामध्ये लाडाची राणी, भला तेच काही तुझ्या सांगेन गाणी. आई बाप घराबाहेर, आई बाप घराबाहेर काढू नको रे. मानवा तू सत्यमिती सोडू नको रे. मानवा तू सत्यमिती सोडू नको रे. संत सोपान महाराज म्हणतात, दादा असेल घरामध्ये लाडाची राणी, भलतेच काही तुझ्या सांगेन काणी. आई बाप घरा बाहेर काढू नको रे. मानवा तू सत्यमिती सोडू नको रे. हे मानवा, अरे काही दुःख असेल तर थोडं पचवण्याची ताकद असू दे. एकीकडे आई, एकीकडे बाई, पण निवड त्या ठिकाणी दोघींचाही सांभाळ करणं हे तुझं कर्तव्य आहे. आईचा सांभाळ करणं हे तुझं कर्तव्य आहे. कारण तिने किती दुःख, किती त्रास सहन केला, किती प्रेम करते ती तुझ्यावरती. एवढं प्रेम करणारी ती आई आहे. आणि प्रेम करायचं असेल तर बाळ श्रावणासारखं प्रेम करा. काय केलं बाळ श्रावणाने? बाळ श्रावणाने आपल्या आई वडिलांवरती जीवापाड प्रेम केलं. पण हा बाळ श्रावण आहे तरी कोण? तर बघा, त्रेतायुगामध्ये हा बाळ श्रावण अगोदरचा त्याचा जन्म होता, तर तो मासा म्हणून जन्माला आला. आणि श्रावण बाळाचे आईवडील ज्ञानवती आणि संतावन हे नर आणि मादी म्हणून जन्माला आले. पण ज्या ठिकाणी, ज्या जंगलामध्ये नर आणि मादी राहत होते, त्याच जंगलाजवळ एक तळं होतं. आता त्या तळ्यामध्ये हा मासा राहत होता. आणि त्या ठिकाणी हे नर आणि मादी आले की तो मासा पाण्याच्या वरती यायचा. त्या माशाला एवढं प्रेम जडलेलं आहे, जणू काय हे नर आणि मादी आपले मायबाप आहेत. ते खाद्य पदार्थ आणायचे आणि माशाने वरती यावं, ते निघून गेले की पुन्हा पाण्यात जावं, असं प्रेम त्यांचं जडलं. पण चैत्र महिन्याचं घनघोर असणारं, कडक असणारं ऊन पडलेलं आहे. आणि त्या उन्हामुळे त्या जंगलातील असणाऱ्या तळ्याचं पाणी हळूहळू हळूहळू आटू लागलं. तेवढ्यात नरमादीने विचार केला, अरे पाण्याच्या बाहेर मासा राहू शकत नाही. आमचे तुकोबराय वर्णन करतात, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी,
जगद्गुरु संत तुकोबराय म्हणतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. अशी अवस्था त्या ठिकाणी झाली. आणि या नरमादीने विचार केला की आता हा मासा पाणी आटून गेल्यानंतर जिवंत राहू शकत नाही, आपलं हे लेकरू आहे. त्यावेळेस या नरमादीने एका पानाचा द्रोण तयार केला. त्या पानाच्या द्रोणामध्ये पाणी भरलं, त्यामध्ये माशाला घेतलं आणि आता त्या ठिकाणून उंच भरारी मारली. पण नरमादीचं वय झालेलं होतं. आता एकदा वय झालं की हे इंद्रिय क्षीण होतात, हे इंद्रिय आसक्त होतात. आणि मग त्या ठिकाणी मादीने भरारी मारली. पण तळ्याजवळ सरळ सरोवराजवळ जात असताना तिचा दम छाटला आणि चोचीतील पानाचा द्रोण जमिनीवरती पडला. जमिनीवरती पडता क्षणी तो मासा पाण्याच्या बाजूला पडला आणि तरफड करून तो मरण पावला. तेवढ्यात या नरमादीने विचार केला, अरे हा मासा आपल्या लेकराप्रमाणे होता, लेकरासारखं आपण प्रेम त्याच्यावरती केलं आणि आपलं लेकरू जर राहिलं नाही तर आपण का म्हणून जिवंत राहायचं. आशा आहे आता जशी वासना असेल तसा जन्म मिळतो. या नरमादीने विचार केला तो मासा आपलं लेकरू आहे. या मास्याने विचार केला ती नर आणि मादी माझे माता पिता आहे. म्हणून नाथ बाबा म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तो या अंगे झाला हरिरूप. जशी वासना असेल तसा जन्म मिळतो. मग ती नरमादी क्षय पावली, मृत्यू पावली आणि ते ज्ञानवती संतावन म्हणून जन्माला आले. आणि त्यांचंच लेकरू म्हणून तो मासा बाळ श्रावण म्हणून जन्माला आला. पण बघा, बाळ श्रावण जन्माला आल्यानंतर हे नर आणि मादी ज्ञानवती आणि संतावन आहे. पण ज्यावेळेस आपला मुलगा वयात आला, 12 वर्षाचा झाला, कळायला लागलं की मात्या पित्याने आपल्या बाळाला संस्कार टाकावेत, बाळाला जाणीव करून द्यावीत. बाळा हे बघ, जोपर्यंत मुलीचा विवाह होत नाही तोपर्यंत तिची जबाबदारी तिच्या आईवडिलांवरती असते. ज्यावेळी त्या मुलीचा विवाह झाला, तिने माहेर सोडून ती सासरी आली, तिची जबाबदारी तिच्या पतीवरती असते. जोपर्यंत तिला मुलबाळ होत नाही तोपर्यंत तिचं ऋण तिच्या पतीवरती असते. आणि त्या मुलांना शिकून सवरून मोठं करण्याची जबाबदारी ही बाबांवरती असते. बाळा पण आई, ज्यावेळेस आई वडील वृद्ध झाले, म्हातारे झाले आणि जो मुलगा करता झाला, त्या मुलाचं प्रथम कर्तव्य आहे की एकदा तरी आई वडिलांना काशी यात्रेला घेऊन गेलं पाहिजे. हे मुलाचं प्रथम कर्तव्य आहे. मग त्या ठिकाणी हा 12 वर्षाचा बाळ श्रावण आणि याने विचार केला की माझ्या आई वडिलांना आपण आता काशी यात्रेला नेऊ. पण आई वडील हे दीप आंधळे आहे, काशी यात्रेला जायचं कसं. पूर्वीच्या काळी ट्रॅव्हल्स नाही, रस्ते नाही, कुठली सुविधा नाही. मग आई वडिलांना काशी यात्रेला न्यायचं तर काय केलं, या बाळ श्रावणाने एक कावडी तयार केली. पूर्वीच्या काळी पाणी आणण्यासाठी कावडी असायची. मग त्या ठिकाणी ही कावडी तयार केली आणि कावडीमध्ये ज्ञानवती आणि संतावन माता पितांना दोघांनाही बसवलेलं आहे. आता दोघा माता पितांना घेऊन निघायचं. पण कडक असणारं ऊन होतं, उन्हामध्ये विश्रांती घ्यायची, रात्रीचा प्रवास करायचा. आई वडिलांची कावड खांद्यावरती घेतली. खांद्यावरी माता पिताची जोडी, आई वडिलांची
वडिलांची कावड खांद्यावरती घेऊन बाळ श्रावण काशी यात्रेसाठी निघाला। दिवसा विश्रांती, रात्री प्रवास। पण एक दिवस काय झालं, आई वडील म्हणाले, बाळा अरे काशी यात्रेला घेऊन निघालाय बाळा, पण कमीत कमी पाणी तरी पाज। मग असं म्हटल्यानंतर इकडं अयोध्या नगरीमध्ये राजा दशरथाला स्वप्न पडलं, ब्रह्ममुहूर्तावरती एक निरापराध बालक आणि एक तपस्वी जोडपं, दोघांची हत्या राजा दशरथाच्या हातून झाली असं ब्रह्ममुहूर्तावरती स्वप्न पडलं। मग त्यावेळेस राजा दशरथ उठले आणि उठता क्षणी त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींना ही वृत्तांत सांगितला। कुलगुरू वशिष्ठ ऋषी म्हणाले, राजन तुझ्यावरती आलेल्या संकटाचं निवारण व्हावं असं तुला वाटत असेल तर जा, जंगलामध्ये जाऊन 2 नर आणि एका मादीची स्वीकार कर, म्हणजे तुझ्यावरती आलेले संकट नाहीस होईल। राजा दशरथ जंगलामध्ये गेलेला आहे, दिवसभर थांबला पण एकही शिकार सापडली नाही। पाहता पाहता संध्याकाळ झाली, पण राजा दशरथाने विचार केला की शिकार घेतल्याशिवाय घरी महालात राजवाड्यात जायचं नाही। मग त्या ठिकाणी राजा दशरथाला वाटलं की एका तळ्याच्या काठी बसावं, कुठंतरी झाडावरती जाऊन, का कारण त्या तळ्यामध्ये रात्री कुणीतरी श्वान कुणीतरी प्राणी पाणी पिण्यासाठी आलं की आपण त्याची शिकार करू, या हेतूने राजा दशरथ झाडावरती जाऊन बसलेला आहे। इकडं ज्ञानवती म्हणाली, बाळा अरे पाणी तरी पाज। मग बाळ श्रावणाने आपल्या आई वडिलांची कावड एका झाडाखाली ठेवली आणि पाण्याची झारी घेऊन बाळ श्रावण तलावाकडे निघाला। त्या तळ्याकडे निघालेला आहे। आता तळ्याजवळ गेला आणि तळ्याजवळ गेल्यानंतर पाण्यामध्ये कुठलंही भांड बुडवा, बुडवल्यानंतर त्या भांड्याचा आवाज बुडबुड असा आवाज येतो। त्या पाण्यात उडवलं, बुडबुड आवाज आला आणि तो आवाज राजा दशरथाच्या कानावरती गेला। राजा दशरथाने आवाजाच्या दिशेने बाण सोडला आणि बाण जाता क्षणी बाळ श्रावणाच्या छातीत खुपसला। आई ग, आई धाव, आई वाचव असं म्हणून बाळ श्रावण जमिनीवरती कोसळला। आवाज कानावरती पडल्यानंतर राजा दशरथाला भीती वाटू लागली, झाडावरून उडी मारली आणि त्या आवाजाच्या दिशेने जाऊन बघितलं तर एक निरापराध बालक घायाळ अवस्थेमध्ये पडलेला आहे। आणि मग सांगितलं, बाळा तू कोण आहे, अरे एवढ्या रात्री तू इकडे कशाला आला? त्यावेळेस बाळ श्रावण काय म्हणतो, केशव सुतांची अतिशय सुंदर कविता आहे। शर आला तो धावून आला काळ, विभळला श्रावण बाळ, आला तो बाळ, विभळला श्रावण बाळ। हा आई गे दीर्घ फोडणी हाक, तो पडला जाऊन डोक, मम म्हातारे माय बाप तारले, तरू खाली असती बसले, कावड त्याची घेऊन काशीला, चाललो तीर्थयात्रेला, शर आला गावड्याला काळ, विभोळला श्रावण बाळ, आला तो गावड्याला काळ, विभोळला श्रावण बाळ। श्रावण सांगू लागला, माझ्या आई वडिलांना घेऊन मी काशी यात्रेला निघालो, पण माझ्या आईंना तहान लागली म्हणून ही पाण्याची झारी इकडे घेऊन आलोय। माझं नाव श्रावण आहे, श्रावण। बघा माझ्या आई वडिलांचा मी एकुलता एक आधार आहे आणि आता मी तर मरण पावणार आहे, पण मी गेल्यानंतर माझ्या आई वडिलांचा सांभाळ करा। बघा पण मी मेलोय ही वार्ता मात्र माझ्या आई वडिलांना सांगू नका, का त्यांना ते दुःख पेलवणार नाही, ते मरण पावतील। सांगितलं राजन
माझ्या आई वडिलांचा सांभाळ करा. राजा दशरथ म्हणाले, अरे बाबा, मी पाण्याची झारी घेऊन गेल्यानंतर आई वडील मला पाहतील ना. त्यावेळेस बाळ श्रावण म्हणतो, आहे दशरथ राजा रडला धाई धाई, अडखळला ठाई ठाई. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. रडू लागला राजा दशरथ, धाय मोकळून रडू लागला, देवा हे काय पाप झालं. एकुलता एक आधार बाळ श्रावण माझ्या हातून मृत्युमुखी पडला, हे काय झालं. राजा दशरथाने पाण्याची झारी घेतली आणि ज्ञानवती आणि संतवन ज्या ठिकाणी बसलेले होते त्या ठिकाणी झारी घेऊन गेला. आता गेल्यानंतर एक शब्दही राजा दशरथ बोलत नाही. त्यावेळेस आईला वाटलं की माझ्या बाळाला एवढ्या रात्री त्रास दिला म्हणून त्याचं दुःख झालं, म्हणून बाळ श्रावण बोलत नाही. सांगितलं, श्रावणा, ए बाळा बोल, श्रावणा तू बोल, ए बाळा श्रावणा तू बोल. हे बघ बाळा, आता आम्ही तुला एवढ्या रात्री त्रास दिला, यापुढे नाही हा त्रास द्यायचो, पुन्हा नाही हा तुला काम सांगायचो. बाळा तू बोल, बाळा तू बोल. काहीही केल्याने बाळ बोलत नाही. आई वडील म्हणाले, बाळा तू जर बोलला नाही तर आम्ही हे पाणी घेणार नाही. नाविलाजाने राजा दशरथाला बोलावं लागलं. राजा दशरथ म्हणाला, आई मी तुमचा बाळ श्रावण नाही, तुमच्या बाळाची माझ्या हातून हत्या झालेली आहे. असा शब्द कानावरती पडता क्षणी आई वडिलांच्या पायाखालची जमीन हादरली आणि सांगितलं, मी अयोध्या नगरीचा राजा दशरथ आहे, माझ्या हातून ही घटना घडलेली आहे. त्यावेळेस आई म्हणाली, राजन, अरे वृद्धपणीचा आमचा एकुलता एक असणारा आधार आमचा बाळ श्रावण तू हिरावून घेतला. हे बघ, अरे आई वडिलांना बाळ जाण्याचं दुःख काय आहे हे तुला कसं कळणार रे, कसं कळणार. कारण वृद्धपणामध्ये धर्मशास्त्र सांगतं तारुण्यपणामध्ये पती किंवा पत्नी जाऊ नये, बालवयामध्ये आई किंवा वडील जाऊ नये, तारुण्यपणामध्ये पती किंवा पत्नी जाऊ नये आणि म्हातारपणामध्ये तरुण तडफदार मुलगा जाऊ नये. त्याच्यासारखं दुःख नाही दादा. त्यावेळेस आई क्षमा करा. नाही नाही, तुझा अपराध हा क्षमस्व नाही, क्षमा करण्यासारखा नाही. त्यावेळेस ज्ञानवती आणि संतावन त्यांनी शाप देऊन टाकला की हे राजन, तुला 4 पुत्र होतील पण अंतकाळीच्या वेळेस एकही तुझ्या जवळ राहणार नाही. मग 4 पुत्रे दशरथाला, अंतकाळी तो एकला. आणि शाप दिला. सांगायचं काय, बाळ श्रावणाचा प्राण कंठाशी आला तरीही सांगताय की माझ्या मात्या पित्यांचा सांभाळ करा, माझ्या मात्या पित्यांचा सांभाळ करा. आणि आपण तर एवढं टणक चालू असताना, चांगले असताना आपल्या आईवडिलांना आपण वृद्धाश्रम दाखवतो. दादा, असल्या गोष्टी संसारामध्ये करू नये. आणि म्हणून कारण
कारण त्या आई वडिलांनी खूप हाल अपेष्टा सहन करून आणि या ठिकाणी राजा दशरथाला श्रापाने का होईना 4 पुत्र झाली आणि पुत्र कामेष्टी यज्ञ झाला। आपल्याच या कोकमठाण परिसरामध्ये असणारा शृंगी ऋषी विभांडक ऋषींची ही भूमी आहे। हा कोकमठाणचा हा असणारा हा शिर्डीपर्यंतचा हा परिसर हा त्या ठिकाणी या ठिकाणी शृंगी ऋषी आणि विभांडक ऋषी राहत होते आणि त्याच शृंगीच्या हातून तो यज्ञ प्रारंभ झाला की ज्यातून यज्ञ नारायण प्रगट होऊन राजा राम प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि मग त्या ठिकाणी शापाने का होईना पुत्र झाले। पण या ठिकाणी याच शापाने पुत्र वियोगामुळे राजा दशरथाने देखील देहत्याग केला। म्हणजे सांगायचं काय की आई वडिलांसारखा अनमोल रत्न ज्याच्याकडे आहे पण त्याला किंमत नाही दादा, त्याला किंमत नाही। पण तुम्हाला सांगायचं काय आमचे साधू संत महात्मे म्हणतात की तुमच्यावरती जीवापाड प्रेम करणारं या जगामध्ये जर कोणी असेल तर ती माता आहे तर अभंगाच्या प्रथम चरणात लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित हो लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त हो लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त म्हणून या संत महात्म्यांना प्रचिती आली अनुभूती आली आणि त्यांना माहिती होतं घनघोर असणाऱ्या कलियुगामध्ये जे जन्म देणारे आई वडील आहे त्यांचीच घरात अडचण होईल। आणि झाली का सुरुवात कलियुगाला? कलियुगामध्ये फक्त आमचं कुटुंब पाहिजे, हम दो बाकी के दो जाने दो, त्यांच्याशी काही घेणं नाही। पण दादा घरातील खरं तीर्थ ते आई वडील आहे। तुम्ही बघा आपल्या घरात जर सासू सासरे असतील तर बिनधास्त कुठं गावाला जाता येतं, बिनधास्त कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही। पण जर कोणीच घरी नसेल तर किती अवघड परिस्थिती आहे। म्हणून ते खरं दैवत आपल्याला कळावं आणि म्हणून त्या ठिकाणी आई वडिलांसारखं जगामध्ये प्रेम करणारं कोणी नाहीत आणि त्या आई वडिलांवरती आपण प्रेम करावं। मग आई वडील आपल्यावरती प्रेम करतात याला कारण काय आहे? त्यांची इच्छा आहे का की आम्ही वृद्ध झालो, म्हातारे झालो, आसक्त झालो की आमच्या मुलाने सांभाळ करावा म्हणून? कुठल्याही प्रकारची हाल अपेष्टा नाहीत, कुठल्याही प्रकारची इच्छा मनामध्ये नाहीत। मग त्या ठिकाणी का हो आपलीच आई प्रेम करते का? नाही, प्रत्येक त्या ठिकाणी
ठिकाणी जातीमध्ये प्रत्येक योनीमध्ये जन्माला आलेली आई तेवढंच प्रेम करते. तर मला एक सांगा, आपण प्रत्येकाने पाहिली ती मांजर, प्रत्येकाच्या परिचयाची असली ती मांजर आहेत. मला एक सांगा, मांजर ज्यावेळेस पिल्लं तिला होतात आणि म्हणतात की पिल्लं जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत ती 5 घरं फिरते. मांजर ही 5 घरं फिरते. तर मला एक सांगा, कुठली गाडी लावते हो? कुठली लावते? एर्टिका, क्रुझर, 5 घरं फिरायचे तिला. कुठं कोणत्या गाडीमध्ये पिलांना बसवते? नाही दादा, आपल्या तोंडामध्ये जर तिला पिलांना धरलं की या घरून त्या घरी फिरवते. आणि अशी जर आपल्याला तोंड लावलं तर लगेच बोचका काढेल, लगेच चावलती. पण त्या आईचे दात मात्र पिलाला लागत नाही. एवढंच काय, एक आई तर अशी आहे दादा, तिला नुसती आठवण झाली की माझ्या बाळाला भूक लागली असेल तरी बाळाचं पोट भरतं. कोणती आई अशी? कासवीन जे आहेत, बाळाची आठवण काढली तरी बाळाचं पोट भरतंय. म्हणजे बघा ना किती प्रेम आहे. अहो, एक आई तर अशी आहे, कोजागिरी पौर्णिमेचं दूध घेऊन गडावरती गेली. गडावरती पण टायमिंग होता, गडावरचे कडे दरवाजे बंद होण्याचा टायमिंग होता. मग त्या ठिकाणी ती आई गडावरती दूध घेऊन गेली, पण आता रिटर्न यायचंय, पण मुख्य द्वार बंद पडले. मुख्य द्वार बंद आहे आणि ती आई तळमळते, माझं लेकरू वाट पाहतंय, माझं लेकरू लहान आहे आणि माझ्याशिवाय माझं लेकरू राहणार नाही. किती लहान होतं, गोजिरं होतं तिचं लेकरू. आणि मग त्या ठिकाणी काय करावं, अहो कुठल्याही प्रकारचा विचार न करता ती अशा भागाने उतरली की ज्या ठिकाणी पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. तिचं नाव हिरकणी. आणि राजांनी ज्या ठिकाणून हिरकणी उतरली त्याला हिरकणी असं नाव दिलं. म्हणून सांगितलं, आई ही काय करू शकत नाही. आईसारखं प्रेम या जगामध्ये कुठंच मिळणार नाही, कुठंच नाही. अरे तळ हाताच्या फोडासारखं तुला जपलेलं आहे. त्या आईने काय केलं त्या आईने. आणि म्हणून त्या आईने तुझ्यासाठी मातेने मांडीचा पाळणा केला, तुला रडताने पाहुनी बाप तो धावून आला. काय केलं त्या आईने? तुझ्यासाठी मांडीचा पाळणा केला, तुला रडताने पाहुनी बाप तो धावून आला. तुला जर लागली ठोकर आई रडली तुझ्यासाठी. कर्तव्य विसरला जर तू काय अर्थ तुझ्या जीवनाला. विसरू नको रे कधी माणसा तुझ्याच आई बापाला. विसरू नको रे कधी माणसा तुझ्याच आई बापाला. विसरू नको रे कधी माणसा तुझ्या आई बापाला. विसरू नको रे कधी माणसा तुझ्या आई बापाला. कर माया पिलाची सेवा आठवून कुंडली गाला. कर माया पिलाची सेवा आठवून कुंडली गाला. विसरू नको रे कधी माणसा तुझ्या आई बापाला. विसरू नको रे कधी माणसा तुझ्याच आई बापाला. आई बापाला, आई बापाला, आई बापाला, आई बापाला. आई बापाला, हो आई बापाला, आई बापाला, आई बापाला. कर माया पिताची सेवा आठवून कुंडलिकाला. विसरू नको रे कधी माणसा तुझ्याच आई बापाला. आणि म्हणून दादा, कधीच त्यांचा विसर पडू देऊ नको. त्यांनाही इच्छा आहे आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या परिवारामध्ये राहण्याची. आणि जीवापाड जगामध्ये प्रेम करणारं जर कोण असेल तर भगवान परमात्मा ही त्या ठिकाणी आई विना भिकारी. स्वामी
तिन्ही जगाचा या ब्रह्मांडाचा चालक मालक भगवान परमात्मा देखील आईशिवाय भिकारी आहे आणि म्हणून त्या आई वडिलांचं महत्त्व आपल्याला कळालं पाहिजे. कारण किंबहुना धनुर्धरा जो मातेचे उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा. म्हणून सांगितलं ज्याची आई निघून गेली त्याच्या कुटुंबातील परिवारातून मायेचा समुद्र आटला दादा. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं तुझी आई किती प्रेम करते, एवढं प्रेम करते पण त्या प्रेमामागे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही. निस्वार्थ मनाने प्रेम करणारे ती आई अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आईची कळबळ्याची जाती आईची कळबळ्याची जाती होयसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती आईची कळबळ्याची जाती आईची कळबळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती 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 आईची कळबळ्याची जाती आईची कळबळ्याची जाती करीला भावीन प्रीती 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 ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती वा 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 अभिषेक दादा वा वा वा. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती कुठल्याही प्रकारचा लाभ मोह मनामध्ये न धरता निस्वार्थ मनाने प्रेम करणारी जर कोण असेल तर ती माझी आई आहे. आई आई बाळ जन्माला आलं बोलायला लागलं की काय बोलतंय बाळ आई. आपण म्हणतो बघा लाडा लाडा अरे बापरे आई म्हणायला लागलाय तुम्हाला आई म्हणायला लागलाय. ज्यावेळेस बाळ लेकरू आपल्याला आई म्हणतं त्यावेळेस आईचं काळी जे आहे ते सुपा एवढं फुलतंय. आणि म्हणून त्या ठिकाणी ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती कुठल्याही प्रकारचा लाभ मोह मनामध्ये न धरता निस्वार्थ मनाने प्रेम करणारी जर कोण असेल तर ती माझी आई आहे. पण आई काय करू शकते? अहो आईकडे एवढी ताकद आहे, मेलेला बाळ जिवंत करण्याची ताकद आईकडे आहे, करून घेण्याची ताकद आईकडे आहे. तर चला शेयाळ राजा आणि भक्त चांगुणा अवंतिका नगरीमध्ये श्रेयाळ राजा आणि भक्त चांगुणा हे शिवभक्त होते. अहोरात्र शिवाची आराधना करायची, शिवाची तपसाधना त्यांची आहेत. आणि एवढंच काय हा श्रेयाळ राजा प्रजाहित प्रजादक्ष होता. प्रजाचा पोशिंदा म्हणजे श्रेयाळ राजा एवढं प्रेम आहे. आणि मग त्या ठिकाणी ही भक्त चांगुणा तिची ही तेवढीच श्रद्धा आहे, भगवान शिवाची आराधना आहे. आणि ज्यावेळेस भक्ती साधना करत असताना 12 वर्ष पूर्ण होतात तर स्वतः देव सुद्धा परीक्षा पाहण्यासाठी येतोय. आणि मग काय झालं, देवो के देव महादेव यांनी भक्त चांगुणाची परीक्षा पाहण्यासाठी त्या ठिकाणी अवंतिका नगरी हे दान करत सांगितलं. काय दान पाहिजे म्हणे, सांगितलं इच्छा भोजन पाहिजे, इच्छा भोजन, इच्छा भोजन पाहिजे. या म्हणे अतिथी देव भव
पूर्वीचा असा प्रकार होता, घरातून आपल्या द्वारातून कोणी विनमुख जाऊ नये. आता मागे ही अशी प्रथा होती, तांब्याभर पाणी थोडासा गुळ तरी द्यायचा. अतिथी देवो भव, कोणी विनमुख जाऊ नये. मग त्या ठिकाणी सांगितलं, राजन भोजनासाठी तुम्ही यावं, पण सांगितलं इच्छा भोजन पाहिजे, मी जे मागेल ते पाहिजे. भक्त चांगुणा म्हणाले, ठीक आहे, काय भोजन पाहिजे तुम्हाला? त्यावेळेस सांगितलं नरमास पाहिजे. नरमास. काय पाहिजे? नरमास पाहिजे. राजा म्हणाले, अरे माझं तर या प्रजेवरती एवढं प्रेम आहे आणि कोणाचं मी मांस देऊ? त्यावेळेस राजा म्हणाला, ह्या गोष्टी तुम्ही मागू नका, नाही विनमुख निघून जाईल. मग राजाने विचार केला, आतापर्यंत जेवढं कार्य आहे तेवढं निष्फळ ठरेल, एखादा अतिथी विनमुख निघून गेला तर. सांगितलं, राजन मी माझं स्वतःचं मांस तुम्हाला देतोय, माझं स्वतःचं मांस मी तुम्हाला देतोय. त्यावेळेस भगवान परमात्मा रूपी अतिथी म्हणाला, लाख गेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जाता कामा नये. लाख गेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जाता कामा नये. राजन या प्रजेला तुमची गरज आहे. मग सांगितलं कोणाचं मांस देऊ? तेवढ्यात एकुलता एक गोजीरवाणी चिल्ह्या बाळ त्या ठिकाणी आला आणि त्या आथे त्याने सांगितलं, याच बाळाचं दे, या चिल्ह्या बाळाचं मांस दे. आई तर हुंबरड्या फोडू लागली, आई रडू लागली, देवा अरे ही कशी परीक्षा आहे? माझ्या संचिताचा ठेवा काय लिहिला ब्रह्मदेवा, माझ्या संचिताचा ठेवा काय लिहिला ब्रह्मदेवा. देवा माझा एकुलता एक असणार हे बालक मी कसं देऊ? हे सदाशिवा, हे शंभुनाथ, भक्ती करण्यामध्ये कुठे कमतरता झाली का? नाही देत का बाळाचं भोजन? चाललोय मी. राजा म्हणाले, अगं चांगुणे, आतापर्यंत आपल्या द्वारातून कोणीही विनमुख गेलेलं नाही आणि या अतिथीला विनमुख जाऊ देऊ नकोस. काही करू, माझ्या स्वतःच्या बाळाचं मी मांस शिजू दे म्हणे, विनमुख जाता कामा नये. आणि मग त्या ठिकाणी स्वयंपाक घरात भक्त चांगुणा गेली, बसा म्हणे मी स्वयंपाक करते. आणि आपल्या चिल्ह्या बाळाला जवळ बोलावून घेतलं, आपल्या बाळाला आलिंगन दिले. बाळा तुझी आणि माझी ही शेवटची भेट आहे, बाळा तुझी आणि माझी ही शेवटची भेट आहे. बाळाला आलिंगन दिलं, बाळाचं चुंबन घेतलं आणि स्वतःच्या हाताने बाळाचं शिर खांडून आणि कुटून शिजून स्वयंपाक तयार केला. राजाला सांगितलं स्वयंपाक पूर्ण आहे, अतिथीला बसायला टाका. असं म्हटल्यानंतर अतिथीला बसण्यासाठी टाकलं. अतिथी म्हणाला, मी एकटाच बसू का? राजन तुम्हालाही भोजन करावं लागेल. माझ्या बाळाला मी कसं खाऊ? कसं मी माझ्या बाळाला खाऊ? सांगितलं तुम्ही जर भोजन करणार नाही तर मीही भोजन करणार नाही. त्यावेळेस सांगितलं बाळ तर मरण पावला आणि अतिथी पुन्हा बिनमुख जाईल. त्यावेळेस चांगुणा म्हणाले, अहो त्या माझ्या बाळाला मी माझ्या उदरामध्ये 9 महिने आणि 9 दिवस ठेवलेला आहे. तुम्ही काही क्षणापुरतं का होईना ठेवत जाणार, खा. तुम्ही दोघंही बसले, भोजनासाठी बसले, ताट वाढलेलं आहे. पण चांगुणाच्या डोळ्यातून टपटप 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 अश्रू पडतात. स्वतःचं लेकरू कुंटून कांडून शिजवलेलं आहे आणि तेवढ्यात वाढण्यासाठी आली आणि अतिथी म्हणाल्या, निपुत्रकाच्या हातचं मी भोजन करत नाही. असं म्हटल्यानंतर हा दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः देव असला पाहिजे, जी अशी इच्छा व्यक्त केली आणि सांगितलं, हे शंभुनाथ, हे भोलेनाथ, आता तुम्हीच माझं रक्षण करा. कैलास राणा शिवचंद्र मौली, फलींद्र माथा मुकुट झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. शंभू
शंभू देवाला शरण गेली आणि त्यावेळेस अतिथी रूपी असणारे देवोकी देव महादेव प्रगट झाले आणि सांगितलं, चांगुणा धन्य आहेस तू, धन्य आहे तुझी भक्ती. त्यावेळेस सांगितलं, हे भोलेनाथ, माझा काळजाचा तुकडा, माझं लेकरू मरण पावलेलं आहे, ही कशी रे सत्व परीक्षा. सांगितले, चांगुणे अरे तुझी श्रद्धा एवढी आहे, तुला कुठलीही गोष्ट अशक्य नाही, तुला तुझा बाळ पाहिजे का. असं म्हटल्यानंतर सांगितलं, तुझ्या बाळाला आवाज दे, तुझा बाळ लगेच येईल. त्यावेळेस आवाज द्यायला सुरुवात केली, हे चिल्ह्या बाळा, हे बाळा, हे चिल्ह्या बाळा, हे बाळा, हे चिल्ह्या बाळा, चिल्ह्या चिल्ह्या. लगेच बाळ धावत आला. धन्य ती चांगुणा, धन्य तो चिल्ह्या बाळ. म्हणजे त्या आईची एवढी ताकद आहे, मेलेल्या बाळाला जिवंत करण्याची ताकद आहे. एवढं जीवापाड प्रेम करणारे या जगामध्ये जर कोण असेल तर ती माझी आई आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आणि ती आई किती दुःख किती त्रास सहन करते. आपल्या उदरामध्ये 9 महिने आणि 9 दिवस त्या बाळाला ठेवते अभंगाचे. पोटी बाबा वाहे पोटी बाबा वाहे पोटी भार भार वाहे पोटी भार भार वाहे पोटी बाबा वाहे पोटी बाबा वाहे पोटी भार भार वाहे पोटी भार भार वाहे जाते सर्व सोयीच आहे त्याचे सर्व सोयीतच आहे जाते सर्व सोयीच आहे त्याचे सर्व सोयीतच आहे होईचे कळवळ्याची जाते होईचे कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. ती आई काय करते, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. आणि एवढं दुःख त्रास सहन करून प्रत्येक जण जन्माला आला. आईच्या उदरामध्ये 9 महिने आणि 9 दिवस राहिलो आहे दादा आपण सगळेच. पण आपण कशासाठी आलो हे मात्र आपल्याला कळालं नाही. आपण का म्हणून आलो, कशासाठी आलो हे आपल्याला कळालं नाही. पण एवढं दुःख त्रास सहन करून आलो. काय दुःख सहन केले, काय गर्भामध्ये दुःख होते, काय सांगू गर्भीची यातना. मजा भोगिता नारायणा मास मल मूत्र जाना क्षणोक्षणी तुझं ध्यात सो. काय सांगू देवा, देवा काय सांगू, गर्भीची यातना. एवढा दुःख त्रास सहन मी केला, एवढा त्रास मला झालेला आहे देवा, मी काय सांगू.
आणि म्हणून त्या ठिकाणी एवढं दुःख त्रास सहन करत असताना पण त्या ठिकाणी सांगितलं दादा एवढं दुःख त्रास सहन करून आपण या इहलोकामध्ये जन्माला आलो पण कशासाठी आलो हे मात्र आपण विसरलो. कारण आतापर्यंत देव काय धर्म काय चांगलं काय वाईट काय पाप काय पुण्य काय काहीच कळालं नाही. सगळं आयुष्य हे वाया गेलं. पण आयुष्य वाया गेल्यानंतर आपण स्वतःसाठी काही केलं का? काहीच केलं नाही. मग त्या ठिकाणी आपल्या लक्षात आलं पाहिजे आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवाचे, शरणरी गा देवाचे. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं आयुष्य जात आहे पहा. दादांनो उघड्या डोळ्याने दिसतंय आयुष्यातला एक अक्षर निघून गेलाय तो बाबा जवळ येतोय. कोणता बाबा? कोणता? हा नाही तर आपल्याला वाटण कोणता बाबा? विखे पाटील. तो बाबा येणार आणि तो बाबा घेऊनच जाणार. का तुम्हाला गॅरंटी तुम्ही जाऊ शकत नाही? असं एकही जन्माला आलेला नाही. कारण जगद्गुरु संत तुकोबराय म्हणतात प्रत्येक आलेल्या जीवात्म्याला खाण्यासाठी तो टपून बसलेला आहे. तो टपून बसलेला आहे. पण काही काही म्हणाले मी त्याला नाही खात. अरे तू जरी त्याला खात नसला पण तो तुला खाणार आहे. तो खाणार आहे. तुकोबराय म्हणतात देह जाईल जाईल याची काळोबा खाईल, कारेनो माझशी तगडा कैसे हाती घोडे वाडा. तुकोबराय म्हणतात देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल. याला खाणारा काळ टपून बसलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं नुसता टपून नाही, तो म्हणतो कधी 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 यायचं बरोबर. मग कोणाची तयारी का? दिवाळीला जायची? दिवाळीला जायची तयारी आहे का? कोणाचीच तयारी नाही. पण ज्यावेळी त्याचा काळ आणि वेळ आला त्यावेळी तो घेऊनच जाणार आहे. घेऊनच जाणार आहे. का जाणार आहे? माऊली म्हणतात उपजेते नाचे नाचे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे घटिका यंत्र आहे बाबा. एक जन्माला आला की एक मृत्युमुखी पडतो. हे घटिका यंत्र आहे. हे जन्म आणि मृत्यू या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल तर ज्याला मोठ्या प्रेमाने भजन करू ते कसं? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, जय 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 जय
म्हणून त्या ठिकाणी या संत महात्म्याने या जीवाला देवाकडे जाण्यासाठी साधना सांगितलेली आहे आणि म्हणून ती साधना करता येते ते फक्त मनुष्य योनीमध्ये. कारण याच देहामध्ये आल्यानंतर हरिभक्ती करता येते दादा. याच देहामध्ये आल्यानंतर साईबाबाची तीर्थयात्रा करता येते. याच देहामध्ये आल्यानंतर सत्संग करता येतो. अन्यथा हा देह जर मिळाला आहे पण कळाला नसेल तर त्याची गती सांगितली. जन्माला आला हेला, पुढचं तुम्हीच बोला. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं या जीवाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर त्या ठिकाणी हरिभक्ती करणं गरजेचं आहे, साधना करणं गरजेचं आहे. अन्यथा जर तुम्ही भक्ती केली नाही, साधना केली नाही, या घराचा मालक आला की तो म्हणा चलो आप निकलो घर के बाहेर. तुम्ही काय म्हणाल, नाही नाही जरा दिवाळीचे लाडू तर खाऊ द्या. तो म्हणा नाही नाही चलो आप निकलो घर के बाहर. कारण घर खाली करा भाड्याचे तिकीट आले घर मालकाचे, तिकीट आले घर मालकाचे. घर खाली करा भाड्याचे तिकीट आले घर मालकाचे, तिकीट आले घर मालकाचे. घर मालक तिकीट पाठवतो, घर मालक मिस कॉलही देतो, घर मालक पत्रही पाठवतो. किती पत्र पाठवले? 3 पत्र. पहिलं पत्र ऐकायला येत नाही, दुसरं पत्र डोळ्याने दिसत नाही, एवढं सांगूनही कळालं नाही तर तिसरं पत्र बोलताच येत नाही. आणि मग तरीही सावध झाले नाही. पण त्या ठिकाणी सावध व्हायचंय, सावध व्हायचंय. पण सावध व्हायचंय पण कधी व्हा सावध? मग तुम्ही म्हणाल आम्ही सावध होऊ ना, पण आमच्या मुलाचे 2 हात 4 हात होऊ दे. अरे त्या ठिकाणी वेळ पाहू नका, वाट पाहू नका. कारण एक दिवस येणार आहे तो बाबा, एक दिवस घेऊन जाणार आहे आणि त्यासाठी हरिभक्ती करणं गरजेचं आहे. मग संत महात्मे म्हणतात याच देही गडे देवाचे भजन, याच देही गडे देवाचे भजन. हो याच देही गडे देवाचे भजन, याच देही गडे देवाचे भजन. हे ज्ञान नाही कुठे. हे दिव्य ज्ञान आहे, हे फक्त मनुष्य देहाकडे आहे. पण आपल्याकडे कुठलं ज्ञान आहे? आपण सांगा. आपल्याकडे एवढं ज्ञान आहे, खड्डा पाहिला तरी खड्ड्यात गाडी टाकू का आपण? एवढा विचार आहे ना आपल्याकडे. तसं जीवाला देवाकडे जाण्यासाठी खरी साधना आहे, ती भक्ती आहे, ते कळालं पाहिजे. जर आल्या आयुष्यामध्ये देहाचा सदुपयोग केला नाही, दुरुपयोग केला, कारण आमचं आयुष्य फक्त थिनग्या टाकण्यात गेलं, आमचं आयुष्य काड्या लावण्यात गेलं. पण त्या ठिकाणी सांगितलं हा देह त्याच्यासाठी नाही मिळाला दादा. हरिभक्ती, कारण हरिभक्ती जर केली तर ती कामाला येणार आहे. कुठं? करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. सोडविन यम पासोनिया, सोडविन यम पासोनिया. करा हरिभक्ती येईल कामा, करा हरिभक्ती
जाना यमाचा पाहुणा प्राणी होय. आता हरीशिवाय जर जन्म असेल ना आपली इयर जर चालू इयर जर, कारण पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू ही इयर जर चालू आहे. आणि आपली भाषेत जर म्हटलं तर हेलपाटे चालू हेलपाटे, विनाकारण हेलपाटे. हरीचं भजन नाही, मुखामध्ये देवाचं नामचिंतन नाही. मग आता तरी इथून पुढे तरी तुम्ही हरिभक्तीला लागा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकाळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं दादा हरिभक्तीसाठीच आपण जन्माला आलो. मग आता इथून पुढे करणार ना हरिभक्ती, करणार ना. जर कळत असून जर वळत नसेल तर नाथ बाबा म्हणता हे जरी नाही कळत मग दुसरा येईल. हे जरी नाही कळत हो हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल. हे जरी नाही कळलं काळ बाजवाने सरते शेवटी हो तरच शेवटी काळ बाजूला येईल. तरच शेवटी हो काय बाजाईल एक जनार्दनी तुमचं काय बाजाईल. आमच्या काय बाजाईल एक जनार्दनी आमचं काय बाजाईल. बोली बोले बोले बोली बोले 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 पिंगळा माधुरी बोल बोल तुझ्या घर पिंगळा माधुरी. पिंगळा माधुरी बोल बोल तुझ्या घर पिंगळा माधुरी. हो दान मागायचं आलो दान मागायचं. याच माझं दान माजया. हो दान मागायचं आलो दान मागायचं. आलो दान माजयाचं, आलो दान माजयाचं. हो करुणी उचिता हो करुणी उचिता प्रेमकाली हृदयात. करुणी उचिता प्रेमकाली हृदयात. दान मागायचं आलो दान मागायचं. आलो दान माजयाचं, आलो दान माजयाचं. हो दान मागायचं आलो दान मागायचं. आलो दान माजयाचं, आलो दान माजयाचं. अहम वाक्या सोहम वाक्या प्रेम नगरावारी. अहम वाक्या सोहम वाक्या प्रेम नगरावारी. सावध होनी भजनी लागा. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. वा. हो, हो. हो कुंकू घ्या कुणी काळामणी. कुंकू घ्या कुणी काळामणी. कुंकू घ्या कुणी काळामणी. हो कुंकू घ्या कुणी काळामणी. कुंकू घ्या कुणी काळामणी. बोल 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 पिंगळा माधुरी. पिंगळा माधुरी. पिंगळा माधुरी बोल बोल तुझ्या घर पिंगळा माधुरी. पिंगळा माधुरी. पिंगळा माधुरी. वा वा. नाथ बाबा म्हणतात हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईन. एक
का जनार्दनी आमुचे काय बाजाईल पिंगळा 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 नाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा नाद्वारी पिंगळा नाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा नाद्वारी. नाथ बाबा म्हणतात पिंगुळ नावाचा पक्षी आहे. पूर्वीचे लोक म्हणतात तो पिंगुळ जर गागला तर शकुन सांगत असतो. पक्षी देखील शकुन सांगत असतात. माऊली ज्ञानोबरायांना कावळा सांगत होता. काय सांगत होता? पहिलं तोगे काऊ कोकत आहे शुभ शकुन गे माय सांगत आहे उड रे काऊ तुझे सोन्याने मडविलं पाहू. त्या ठिकाणी उपदेश केला. आपल्यालाही वसंत ऋतू लागणार आहे हे सांगणारा एक पक्षी आहे. आपल्याला आताही सांगतो बघा, आताही सांगतो. सकाळी सकाळी त्याचा आवाज ऐकला की प्रसन्न वाटतं. कोणता आवाज आहे? किती गोड वाटतंय बरं, किती गोड वाटतंय. तसं नाथ बाबांना हा पिंगुळ नावाचा पक्षी सांगत होता. आणि म्हणून त्या पक्षाने सांगितलं वरल्या आळीला तुम सावध राहावे वरल्या आळीला. आता एक सांगा, आपल्या शिर्डीची वरली आळी कोणती हो? ती आळी सांगितलीच नाही. वरली आळी म्हणजे 15, 16, 20, 25 वर्षाचं आयुष्य त्याला वरली आळी म्हटलेलं आहे. आणि सांगितलं वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे पाटील बुवाला मग लावून सवे चिठ्ठी येईल बा मग पडेल टाबा पिंगळा 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 माद्वारी बोली बोलत होते का पिंगळा माद्वारी पिंगळा माद्वारी बोली बोलत होते का पिंगळा माद्वारी. म्हणून साधू संतांनी सांगितलं बाबांनो सावध होणं गरजेचं आहे. अन्यथा कधी तो बेसावध धडक देईल हे सांगता येत नाही. कारण त्याच्याकडे दया माया प्रेम नाही. तो थाटातलं सुद्धा पोटात जाऊ देत. काय काय म्हणतो काय होतो काळ. अहो साधं पुढं आलेलं भांड तेवढं तर खाऊ द्यायचं. तो म्हणतो वेळ संपली. इतके दिवस खाण्यातच आयुष्य गेलं. वेळ संपली म्हणे. आणि मग त्या ठिकाणी तो काळ जो आहे तो काळ येणार आहे दादा आणि घेऊन जाणार आहे. आता कधी काळ येतो ते ऐका. तो काळ प्रत्येकाला घेण्यासाठी 3 दिवस अगोदर आलेला असतो. 3 दिवस काळ अगोदर येतो. आता कोण जाणे तो आपली सुपरलाही वाट पाहत असेल किंवा 200 रूमला तो वाट पाहतो. आपली तो वाट पाहतो. आपली कुठं कुठं वाट पाहतो. आपला मृत्यू ॲक्सिडेंटमध्ये होणार असेल तर तो त्या ठिकाणाला वाट पाहतो. आपला मृत्यू विजेचा शॉक लागून होणारा असेल तर हे आकडा टाकायला जातं कधीचे नवत आणि तिकडंच जातं. म्हणजे का? कारण तो मृत्यू निश्चित आहे, तो ठरलेला आहे. एखाद्याचा मृत्यू तळ्यात पडून पाण्यात पडून असेल तर स्वतःहून जातो. कारण मरण आले ठाई चालून गेला पायी. स्वतःहून त्या ठिकाणी जातोय आणि गेल्यानंतर तो मृत्यूमुखी पडतो. आणि मेल्यानंतर तो जीवात्मा कुठंही मरो. तिकडं मुंबईला जरी टाटाला मेला ना कुठंही मरो पण मेल्यानंतर तो जीवात्मा मेल्याबरोबर यमपुरी दरबारात जातो. हा देह सोडून सूक्ष्म देह धारण करतो. आणि मग तो सूक्ष्म देह धारण करून ज्या घरी त्याचं वास्तव्य असतं त्या घरामध्ये 10 दिवस तो राहतो. तो आत्मा 10 दिवस राहतो. मग काही म्हणाले अहो आमच्या भावबंधामधले गेलेले होते मग आम्ही 5व्या दिवशी दावं ठेवलं. चालत नाही. कारण 10 दिवसामध्ये तो सूक्ष्म रूप धारण करतो. तर 10 दिवसामध्ये 10 दिवसाच्या त्या जीवात्म्याच्या विधी आहेत. 10 दिवसामध्ये तो जीवात्मा त्याचं शरीर पुन्हा प्राप्त करतो 10 दिवसासाठी. आणि जर 5व्या दिवशी आपण पिंडदान घातलं परिणामी त्याचं शरीर पूर्ण होत नाही. आणि ज्यावेळेस 12 महिने पूर्ण होतात तर शरीर पूर्ण नसलं की त्याला यमपुरी यम दरबारात जागा नाही. मग तो काय करतो आपण जर अर्धवट कार्य केलेलं आहेत ना ज्या कुटुंबाने ज्या परिवाराने तर त्या परिवाराला पुन्हा पीडा करण्यासाठी तो येतो.
पुन्हा पीडा करण्यासाठी येतो आणि आपण म्हणतो आपल्या घरात एक माणूस गेला पण तेव्हापासून भांड्याला भांडं लागलं. घरात पैसा टिकेना, घरात सारखी चिडचिड आहे, घरात सारखी तणाव आहे, पहिल्यासारखी सुख शांती राहिली नाही. कशी राहणार? कारण गेलेला पूर्वज तुम्हाला शांत राहू देणार नाही. म्हणून दादा सांगायचं आहे, तिसऱ्या दिवशी, पाचव्या दिवशी दावा करू नका. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, कारण 10 दिवस त्या जीवात्म्याला सगळं काही कळतं. कोण आलंय कोण गेलंय सगळे हुंबरडा फोडणार सगळ्यांना ते पाहतायत तो जीवात्मा. आणि 10व्याच्या दिवशी या शरीराचं दान होतं, त्याला पिंडदान म्हणतात, त्याला दशक्रिया विधी म्हणतात. आणि तो जीवात्मा 10व्याच्या दिवशी घराच्या बाहेर आला. तो 13व्यापर्यंत तो जीवात्मा आहे. 13व्याच्या दिवशी 13व्याचा विधी केला. आता 13व्याच्या दिवशी तो जीवात्मा काही सांगत नाही माझ्या नावाने वस्तू सोडा, पण आपला चांगुलपणा असतो, आपण वस्तू सोडतो पण नियम पाळत नाही. आणि नियम पाळणारे जर नसेल, मी तर म्हणते दादा तुम्ही संकल्पच करू नका. मग संकल्प केला, कोणी पेढे सोडले, कोणी चहा सोडला, कोणी कॉफी सोडली, कोणी दूध सोडलंय, पण काही काय म्हणतात जाऊ दे घरचे कुठे पाहायला घ्या हॉटेलला पिऊ, जमणार नाही. तुम्ही संकल्प केलेला आहे. अरे जरी कोणी पाहणारा नसेल पण त्या जीवाच्या नावाने केलेला आहे, त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागेल. मग चला 13व्याचा विधी झाला. पहिला महिना आला. दादा महिना हा जीव घातला पाहिजे. महिना हा म्हाताऱ्या माणसाचा असो किंवा तरुणाचा असो, वृद्धाचा असो किंवा स्त्रीचा असो किंवा पुरुषाचा असो, आबालाचा असो किंवा वृद्धाचा असो, महिना हा जीव घातला पाहिजे. कारण का? गेलेला जीवात्मा तो लहान आणि मोठा राहत नाही, तो आत्मा आहे. आणि गेल्यानंतर महिनाभर त्याचा प्रवास चाललेला असतो. कारण आपला 1 महिना आणि यमपुरीला जाण्याचा तो 1 दिवस. महिना हा जीव घातला पाहिजे. आणि महिना जर जीव घातला नाही तर तो जीवात्मा आपल्या महिन्याच्या दिवशी आपल्या घरी येतो. आणि आपण जर जेवणच घातलं नाही तर विनमुख होऊन निघून जातो. आणि महिनाभर त्याला विनमुख चालावं लागतं. महिन्याच्या दिवशी तुम्ही भाजी पोळी असेल काय असेल ते घाला, पण ते महिनाभर त्याला चालण्याची ऊर्जा तयार होते. म्हणून दादा महिना हा जीव घातला पाहिजे. मग धर्मशास्त्र सांगतं ज्यांच्या घरात गेलेली व्यक्ती आहे, आताही बघा पाहुणे आम्हाला महिन्याच्या दिवशी कपडे आणतात, सगळ्या कपड्यांपासून आणतात. का आणतात? कारण धर्मशास्त्र सांगतं ज्यांच्या घरात गेलेली व्यक्ती असेल वर्षभर नवीन वस्त्र घ्यायचं नाही, वर्षभर घरात लक्ष्मी आणायची नाही. लक्ष्मी म्हणजे झाडू. घरामध्ये टोपलंही घ्यायचं नाही. पण आपण म्हणतो त्याला काय होतं, त्याला काय होतं, त्याला काय होतं आणि त्याला काय होतं, कोण मानायला गेलं आणि कोण धरायला गेलं. मग मला एक सांगा, त्याला काय होतं असं वाटतं ना तुम्हाला? मग मला एक सांगा, मेलेला व्यक्ती बाजूला ठेवा, जिवंत बांधा, त्याला काय होतं? चालतंय का असं? नाही दादा, तिथंही बदली चालत नाही. तसं हे शास्त्र पाळायला सांगितलं. पण हल्ली काय झालं, आम्ही म्हणालो आम्ही सुशिक्षित आहोत, शिकलेले आहोत, हे शास्त्र पाळायची गरज नाही. परिणामी जे दुःख पाहायला नको ते दुःख पाहायला मिळतंय. काय होतंय? शास्त्र आम्ही मानायला तयार नाही ना. त्यामुळे 20-25 वर्षाचे तरुण मुलं निघून चालले, आमच्या घरातील व्यसनाधीन झाले आणि म्हणून अशी आसक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून दादा महिने हे जीव घाला, शास्त्र पाळा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा 5.5 महिन्यात वर्ष श्राद्ध करू नका दादा. कारण गेलेल्या माणसाचे 16 सोहळे असतात. 16 सोहळे म्हणजे कोणते? मौत, राख, दशक्रिया, 13वा आणि वर्ष श्राद्ध, म्हणजे ते 4 विधी. आणि हे 12 महिने, 12 आणि 4 16 सोहळे. आणि मग 5.5 महिन्यात वर्ष श्राद्ध विधी करू नका दादा. मग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा. आता 11वा लोक आणि 12वा लोक या दोन्हींच्या मध्ये एक नदी आहे, पण तिला आपल्या गोदावरीसारखं पाणी नाही. तिला आहे रक्ताचा पूर आणि हाडामासांचा चिखल. गेलेल्या प्रत्येक जीव आत्म्याला ती वैतरणा पार करायची आहे. गेलेल्या प्रत्येक जीवात्म्याला ती वैतरणा पार करायची आहे. हाडामासांचा चिखल आणि रक्ताचा पूर, कल्पना करा. मग त्यासाठी हे देवा, हे धर्मशास्त्र काही नियम आहेत का? हो आहेत ना. जर वैतरणा नदीमधून चालायचं नसेल तर जोपर्यंत या शरीरात आहात तोपर्यंत दान करा, अन्नदान करा, गोदान, भूदान, अलंकार दान आणि वस्त्रदान. आता भूदान करणं म्हणजे किती अवघड झालं.
कुणी करेल 1 गुंठा नाही, एवढं सुद्धा सरकत नाही. मग त्या ठिकाणी अलंकारदान, सुवर्णदान तेही शक्य नाही. पण तरी धर्मशास्त्र सांगतं करायचं आहे. पण ठीक आहे, त्या ठिकाणी अन्नदान करा. पण अन्नदान कसं करा? घरच्यांनी वारकरी घरी आणले आणि किचनचे भांडे अंगणात आले असं करू नका. मन मोकळ्याने करा. अन्नदान करायचं असेल तर शुद्ध अंतकरणाने आणा. कारण घरातील देवी ही अन्नपूर्णा असली पाहिजे, कंटाळा नको. म्हणून त्या ठिकाणी अन्नदान करा, वस्त्रदान करा आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं गोदान. आता गायदान प्रत्येक जण करत नाही, ठीक आहे. जर आपण गायदान केली नसेल तर 10व्याच्या दिवशी मुलींनी, सुनांनी, कुटुंबातील व्यक्तींनी चांदीची गाय तयार करायची आणि ब्राह्मण देवतेला द्यायची. ठीक आहे, आपण देतोच, पण देत असताना ती गाय शेपटीच्या साईडने धरायचं आणि ब्राह्मण देवतेच्या हातात द्यायचं आणि दिल्यानंतर सांगायचं, हे ब्राह्मण देवता, आमची गोदान स्वीकार करा, आमचं गोदान स्वीकार करा. आणि ब्राह्मण देवतेने ती गाय स्वीकार केली की ती गाय त्या जीवात्म्यापुढे हा 11वा लोक ओलांडण्यासाठी प्रगट होते. मग त्या ठिकाणी प्रगट झाली आणि प्रगट झाल्यानंतर हा जीवात्मा जो आहेत ना, तो त्या गायीच्या शेपटीला धरतो आणि शेपटीला धरून मग चिखलातून चालायचा काही प्रश्न आहे का? रक्ताच्या पुरातून काही प्रश्न आहे का? काहीच नाही दादा. अलगद तो जीवात्मा यमपुरी दरबारामध्ये हजर होतो. तो म्हणजे आजचा दिवस. आजचा दिवस कोणता आहे? म्हणजे रविवार नाही बरं का, काही कमान आजच्या दिवशी, वर्ष श्राद्धाच्या दिवशी तो जीवात्मा यमपुरी दरबारामध्ये हजर होतो. आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी तो जीवात्मा 10 ते 11 या वेळामध्ये त्याच्या कोते परिवाराकडे आला आणि आपल्या मुलांना सांगू लागला, बाळांनो श्राद्धदान करा, श्राद्धदान करा. 10 ते 11 या वेळामध्ये ब्राह्मण देवतेच्या हातून मुलांनी श्रद्धायुक्त अंतकरणाने दान केलं. कारण आजच्या दिवशी त्या जीवात्म्याला 9 ते 10 या वेळामध्ये आपल्याकडे श्राद्धविधी मागण्यासाठी आला आणि नंतर 9 ते 10 आपलं विधी झाला. हे पुण्याचं गाठोडं, हरिकीर्तन असेल, प्रवचन असेल, नामस्मरण असेल, ते पुण्याचं गाठोडं प्लस त्याला. आणि मग तो यमपुरी दरबारामध्ये हजर झाला. 12:35ला त्या जीवात्म्याची सद्गतीची वेळ असते. मग तो जीवात्मा इकडून मुलांकडून श्राद्धविधी करून घेऊन निघून गेला, यमपुरी दरबारामध्ये हजर झाला. प्रत्येकाला हजर व्हायचे, कारण त्याच दिवशी आपल्या जीवाची गती आहे. वर्ष श्राद्धाच्या दिवशी यमपुरी दरबारामध्ये हजर आहे आणि यमराजाने चित्रगुप्ताला बोलावून घेतला. आता हा चित्रगुप्त कोण? गुप्तचित्र ज्याच्याकडे ना, आपले व्हिडिओ कॅसेट ज्याच्याकडे आहे ना, आपला सगळा हिशोब ज्याच्याकडे आहे ना, तो चित्रगुप्त. ज्याच्याकडे गुप्तचित्र आहे आपले, जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत. आणि मग सगळा लेखाजोखा, सगळी फाईल तयार केली. सगळी फाईल त्याने, तुम्हाला अंधारात जरी पाप करताना पाहिलं तरी त्याने लिहिले, सगळं लिहून घेतलं. काही काय म्हणता अंधारात पाप केलं, कोणी पाहिलं आपल्याला? अरे चिटी के पैरों में घुंगरू बसते है तो भी अल्लाह सुन लेता है. कारण देव जो आहे, देवापासून कुठलीच गोष्ट लपत नाही. मग त्या ठिकाणी यमपुरी दरबारामध्ये हजर आहे. चित्रगुप्ताला बोलावून घेतलं आणि चित्रगुप्ताने त्या नंबरचे फाईलचं नाव काढलं, रेकॉर्ड वाचायला सुरुवात केली. रेकॉर्ड त्यावेळेस चित्रगुप्ताने सांगायला सुरुवात केली, या जीवाने पुण्य केलं असेल तर त्याला स्वर्गलोकाची प्राप्ती, या जीवाने पाप केलं असेल तर त्याला नरक लोकाची प्राप्ती, या जीवाने पाप आणि पुण्य समान केलं असेल तर त्याला 84 लक्ष योनी फिरून एकदाच मनुष्य देह आहे. किती? 84 लक्ष योनी फिरून एकदाच मनुष्य देह आहे. म्हणजे वर्ष श्राद्ध झालं की मग तो योनीला सुरुवात करतो. पाप पुण्य समान जर असेल ना, मग योनीमध्ये सुरुवात करतो. कारण संत महात्म्याने सांगितलं, पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा योनी हानी केली. कारण पाप आणि पुण्य समान झालं आणि मग समान झाल्यानंतर नरदेह मिळाला, तो सहज नाही मिळाला. आता तुम्हाला सांगू का, ह्या जन्मामध्ये असताना जर प्रत्येक गोष्ट आपण खोटंच बोलत चाललो तर पहिली योनी आहे साप. खोटंच जर बोलत चाललो या मुखाने तर पहिली योनी प्राप्त होते ती साप योनीत आपण जातो. का सापामध्ये जातो आपण? आता मला एक सांगा, साप जर आपण पाहिला तर सापाला शेपटीच्या साईडने मारतो. त्याचं तोंड ठेचतो. तोंड का?
कारण मागच्या जन्मामध्ये हेच तोंड बोलत होतं ना, म्हणून त्याचं तोंड ठेसले जातं. म्हणून त्या ठिकाणी सांगितले ही वाणी ही शुद्ध आणि पवित्र असू दे. कोणालाही करता आलं तर चांगलं करा, अन्यथा कोणाचं वाईट करू नका. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं वर्ष श्राद्ध झालं की त्या जीवाला गती मिळते. आणि वर्ष श्राद्ध विधी झालं की पुन्हा एक विधी बाकी असतो मुलांकडे, वडिलांचा असतो पितृश्राद्ध. आणि आई व गेलेले असते ते आईचे असते, आई व नवमी. महाविधी करणं ही गरजेचं आहे. पण भगवान गोपाल कृष्ण उद्धवजीला सांगतात की दशक्रिया विधी, 13व्याचा विधी, वर्षश्राद्ध विधी, पितृश्राद्ध विधी या दिवशी जर कावळ्याने घास घेतला नाही, या दिवशी जर कावळ्याने घास घेतला नाही तर तो घास अग्निदेवता, ब्राह्मण देवता, गोमाता, वैष्णव वारकरी यांना जर दिला तर तो माझ्यापर्यंत पोहोचत असतो. मग काही काही म्हणतात वाट पाहू नका, उचला घास आणि द्या गाईला. का द्यायचं हे माहीत नाही, पण द्या गाईला. बरं ठीक आहे. मग दिल्यानंतर आपण श्रद्धायुक्त अंतकरणाने जर दान केलं तर हे कर्म जर श्रद्धायुक्त अंतकरणाने केलं तर तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. त्या कुळाचं कल्याण व्हावं असं पितर आशीर्वाद देतात. कारण पितृदोष काय साधा नाही बरं. पितृदोष लय बाबा 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 लय अवघड तो पितृदोष. पैशाला पैसा लागू देत नाही. मुलांचा विवाह जुळत जुळत येतो आणि तिथं मोडतं. मग काही नाही मला शंकाच होती, ते शेजारी गेलेच होते चहा प्यायला. याचं त्याच्यावर नाव घेऊ नका. आपलं कर्म चुकलं तर त्याचं दुःख आपल्याला भोगायचं आहे दादा. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की कर्म हे चांगलं करा, अन्यथा कर्म जर चुकीचं असेल तर प्रायश्चित्त लगेच. पूर्वीच्या काळी आजोबा चुकी करायचे, नातू भोगायचा. आता ह्या हाताने करा लगेच ह्या हाताने फेडा. इतकं अवघड आहे कलियुगामध्ये. लगेच त्वरित दान महापुण्य. त्वरित आहे, त्वरित आहे. तुम्ही चांगलं कर्म करा, पुण्य फल आहे. वाईट कर्म करा, पुण्य फळ आहे. कारण हे आत्ताचं नाही, पूर्वीपासून आहे. नाथ बाबा म्हणता केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. चुकत नाही, कर्म कोणाला चुकत नाही. कारण चुकीचं कर्म झालं, राजा दशरथाला वनवासाला जावं लागलं. चुकीचं कर्म झालं कैकेयीने चुकीचं कर्म केलं, परिणामी या जन्मात गण देवकी झाली, पण पुत्र वियोगाने राहावं लागलं. म्हणजे कर्म आहे, कर्म फार अवघड आहे. कर्मातून कोणीही चुकत नाही, कोणालाही सुटत नाही. म्हणून ते कर्म चांगलं करा. आजच्या असणाऱ्या आजींसाठी हेच श्राद्धदान करा. चला आतली वेळ होत आलेली आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर असणारे, बहुतेक ठिकाणी साथ करणारे आमचे बागुल दादा, उत्कृष्ट गायनाचार्य संदीप दादा बागुल, सुंदर असणारी साथ दादांनी केली. दादांचे आभार. त्यानंतर हरिभक्ती परायण, काय नाव दादा? समर्थ महाराज, काशिकानंद महाराज यांच्या आश्रमातील असणारे सर्व विद्यार्थी सगळ्यांचे आभार. त्यानंतर शिंदे महाराज असतील, समर्थ महाराज असतील, विनेकरी थोरात ताई असेल, चोपदार महाराज, थोरे महाराज, वा वा, खूप सुंदर. चोपदार महाराज वा वा, जिद कीर्तन आमच्या बरोबर चाला तुम्ही आता. अतिशय सुंदर असणारी चोपदार महाराजांची साथ. त्यानंतर साई वीरभद्र भजनी मंडळ, सुंदर असणारी साथ सगळ्यांचीच आहे. सगळ्यांचे असणारे या ठिकाणी आभार. सुंदर असणारी मृदंगाची साथ करणार हरिभक्ती परायण अभिषेक महाराज, सुंदर असणारी साथ दादांनी केली. वा वा, दादांचा नादच खुळा, खूप गोड, खूप गोड. हातामध्ये खूप वजन, शरीरातलं सोडा पण हातातले वजन आहे. अतिशय सुंदर असणारे मृदंगाची साथ करणारे अभिषेक दादा, तुमचे आभार. सुंदर असणारे हार्मोनियमची साथ करणार हरिभक्ती परायण साळुंके महाराज, सुंदर असणारी साथ महाराजांनी केली, महाराजांचे आभार. आणि त्यानंतर साई श्याम, वा वा, साई श्याम, सुंदर असणारी आमची साऊंड सिस्टीम, सुंदर ऑपरेटिंग आमच्या दादांनी केली, दादांचे देखील आभार. कारण लॉन्स म्हटल्यानंतर कशी साऊंड सिस्टीम लावायची, लई डेंजर. कोण महाराज काय बोलन,
काही सांगता येत नाही, पण अशी काही या ठिकाणी आमच्या साईशा महाराजांनी दादांनी कुठलीही प्रकारची त्या ठिकाणी उडीव भाजून दिली नाही. आता लॉन्स जर साई सम्राट आहे तर मग काय बघायचं. अतिशय सुंदर असणारे तुम्ही सगळे श्रोते वर्ग आमचे अरुण भाऊ जमदाडे या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या बरोबर आलेले माझे सासरे आसराम बाबाई या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर आमच्या बरोबर आलेले ज्ञानेश्वर भाऊ वाल्लेकर दादाचेही या ठिकाणी आभार. आमच्या ललिता वहिनीचं लय अवघड आहे बरं का. आमच्या असणाऱ्या वहिनीबाई आहेत आणि वहिनींच्या असणारे हे मामांचं गाव. वहिनींच्या असणारी ही आजी आहे. तुम्हाला सांगू का, सगळ्यात जास्त प्रेम नातवंडांचं आजीवर असतं का, कारण आजीने लहानपणामध्ये लहान वयामध्ये खूप लाडकोड लाड प्रेम पुरवलेले असतात. कारण तुला आधार देणार तुझ्या आईचं माहेर, माझ्या मामाचं हे घर, माझ्या मामाचं हे घर, माझ्या मामाचं हे घर. आधार देणारं ललिताताई हे तुमच्या मामाचं गाव आहे, मामाचं घर आहे. आणि ज्या ठिकाणी बाबा आहे बाबा, बाबा आहे बाबा, आपले बाबा जर साई बाबा आहे मग काय कमी हो. कारण शिर्डीस जाते लागतील पाय टळतील पाय सर्व त्यांचे. आणि म्हणून अशी ही पवित्र पावनभूमीमध्ये आणि ज्यांचं असणारं मामाचं गाव आहे अशा आमच्या ललिता बहिणी. आणि म्हणून त्यांचे या ठिकाणी आभार असणारे तुम्ही सगळ्यांचेच या ठिकाणी आभार. या ठिकाणी जगद्गुरु संत तुकोबराय म्हणतात, जेवढं प्रेम माता पिता करतात तेवढंच प्रेम हे संत महात्मे करतात. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे माझे. तू संता वरी वोचे, तुम संता वरी वोचे, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती. करीना भाविना प्रीती,